पहिला प्रॉब्लेम आपण घेऊ. A truck traveling due north. A truck traveling due north At 20 meter per second. at 20 meter per second Turns west. turns west And it travels at the same speed. and travels at same speed Travels at same speed. Change in its velocity b. the change in its velocity b. तर व्हेलॉसिटी मध्ये झालेला बदल आपल्याला काढायचा. ठीक आहे. लक्ष द्या. एक ट्रक आहे जो अगोदर नॉर्थ कडे गेला. ओके. आणि नंतर तो वेस्ट कडे गेला. वेस्ट म्हणल्यानंतर पश्चिम. ठीक आहे. चला. इट मूविंग टुवर्ड्स नॉर्थ अँड टेक टर्न्स टुवर्ड्स वेस्ट. ओके. वेस्ट कडे गेला. सुरुवातीला त्याची स्पीड होती 20 मीटर पर सेकंड आणि जेव्हा नॉर्थ कडे जात होता नंतर तो वेस्ट कडे टर्न झाला त्याची स्पीड किती आहे तितकीच आहे 20 मीटर पर सेकंड. फक्त डायरेक्शन बदलली. ओके. अ ट्रक ट्रॅव्हलिंग ड्यू नॉर्थ. एक ट्रक नॉर्थ कडे जात होता 20 मीटर पर सेकंड. टर्न्स वेस्ट अँड ट्रॅव्हल्स ॲट सेम स्पीड. नॉर्थ कडे जात होता नंतर तो वेस्ट कडे टर्न झाला आणि तेवढ्या स्पीडने मूव्ह करायला लागला तर त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये होणारा बदल आपल्याला काढायचा. ओके. ठीक आहे. सो व्हॉट इज द चेंज इन इट्स व्हेलॉसिटी. तर आपण ह्या ऍक्सिसला कोणत्या ऍक्सिस म्हणू वाय ऍक्सिस आणि ही जी ऍक्सिस आहे ही काय म्हणू आपण एक्स ऍक्सिस. युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस काय घेतो आपण आय कॅप. I cap is unit j cap is unit vector along y axis and I cap minus I cap is a unit vector along x axis. तर लक्ष द्या. सुरुवातीला ट्रक कुठेकडे गेला पॉझिटिव्ह y ऍक्सिस कडे म्हणजे नॉर्थ कडे. त्याचा मॅग्निट्यूड होतो 20 मीटर पर सेकंड आणि त्याचा युनिट वेक्टर काय होता तो वाय ऍक्सिस च्या अलॉंग चालला आहे पॉझिटिव्ह ऍक्सिस च्या अलॉंग तर त्याचा युनिट वेक्टर असेल जे कॅप. ओके. आणि नेक्स्ट हा ट्रक टर्न घेतला कुणीकडे वेस्ट कडे. ओके. म्हणजे आता तो कुणीकडे चाललाय निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे चालला. हा कुणीकडे मूव्ह करतोय एक्स ऍक्सिस आणि ही काय असेल वाय ऍक्सिस. तर आता हा ट्रक निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे चाललाय तर व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ऍक्सिस v2 काय घेऊ आपण त्याचं मॅग्निट्यूड तितकंच आहे व्हेलॉसिटीचं 20 मीटर पर सेकंड. फक्त डायरेक्शन आता कुणीकडे तर तो आता निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे चाललाय. निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे त्याचा युनिट वेक्टर काय घेतो आपण मायनस आय कॅप. मायनस आय कॅप. ठीक आहे. तर v2 काय येईल तर v2 येईल -20 आय कॅप इज द व्हेलॉसिटी अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस and v1 is the velocity along positive y axis म्हणजेच towards north and v2 is the velocity along negative x axis म्हणजेच west कडे. तर आपल्याला चेंज इन व्हेलॉसिटी काढायचं म्हणजे
V1 मायनस किंवा V2 मायनस V1, V2 मायनस V1 काढायचे, त्यालाच म्हणतो आपण चेंज इन व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी मध्ये होणारा बदल. तर V2 किती आहे? -20 I कॅप, -20 I कॅप. ओके. आणि V1 किती आहे? 20 j कॅप मायनस, इथे वजा असेल ना, इथे वजा V1 ची व्हॅल्यू काय? -20. चेंज इन व्हेलॉसिटी वेक्टर मिळाला आपल्याला. ओके. आपल्याला याचं मॅग्निट्यूड काढायचं. याचे ऑप्शन्स असे, लक्ष द्या, याचे ऑप्शन्स असे, मी सांगतो एकदा काय काय ऑप्शन्स आहेत त्याचे. याचा ऑप्शन आहे 40 मीटर पर सेकंड नॉर्थ वेस्ट. पहिला ऑप्शन आहे 40 मीटर पर सेकंड नॉर्थ वेस्ट. दूसरा ऑप्शन है 20 स्क्वायर रूट ऑफ 2 मीटर पर सेकंड स्क्वायर रूट ऑफ 2 नॉर्थ वेस्ट. ओके. तीसरा ऑप्शन है 40 मीटर पर सेकंड साउथ वेस्ट. स्लॅश नाही म्हणून सॉरी. आणि लास्ट ऑप्शन आहे 20 स्क्वेअर रूट ऑफ 2 साउथ वेस्ट. आता लक्ष द्या, तो अगोदर नॉर्थ कडे गेला, आपण डायरेक्शन डिसाइड करू. त्या डायरेक्शन तो नॉर्थ कडे गेला आणि वेस्ट कडे गेला, म्हणजे तो कोणीकडे गेलाय? नॉर्थ वेस्ट कडे गेला. नॉर्थ आणि वेस्टच्या मधामध्ये जी डायरेक्शन असते तर काय म्हणतो आपण? नॉर्थ वेस्ट. ठीक आहे. डायरेक्शन अशी आहे, नॉर्थ वेस्ट ईस्ट आणि हे साऊथ. तर तो कुणीकडे गेला? नॉर्थ कडे. आणि नंतर वेस्ट कडे गेला, म्हणजे तो कुणीकडे गेला? नॉर्थ आणि वेस्ट कडे. इकडे गेला असता तर नॉर्थ आणि ईस्ट कडे. इकडे गेला असता तर साऊथ ईस्ट कडे. इकडे गेला असता तर साऊथ वेस्ट कडे, साऊथ वेस्ट. तर आपल्याकडे नॉर्थ आणि वेस्ट कडे गेला, म्हणजे आपली डायरेक्शन काय असेल? नॉर्थ वेस्ट. डायरेक्शन काय असेल? नॉर्थ वेस्ट. म्हणजे हे साऊथ वेस्टचे जे ऑप्शन आहेत दोन्ही खालचे, हे चुकीचे ऑप्शन. हे खालचे दोन्ही ऑप्शन चुकीचे, तर त्याला आपण इलिमिनेट करू. ओके. हे ऑप्शन चुकीचे. ओके. आपल्याला करेक्ट ऑप्शन काढायचा. मग राहिले दोन ऑप्शन, नॉर्थ वेस्टचे दोन ऑप्शन आहेत, त्यापैकी कोणता करेक्ट आपण तो काढू. ठीक आहे. तर आपण चेंज इन व्हेलॉसिटी वेक्टर काढलाय. किती आहे? -20 I कॅप -20 j कॅप. त्या चेंज इन व्हेलॉसिटी वेक्टरचं काय करायचं? मॅग्निट्यूड. याचं मॅग्निट्यूड काढायचं. मॅग्निट्यूड कसं काढतो आपण? त्याचा x कोऑर्डिनेटचा स्क्वेअर प्लस y कोऑर्डिनेटचा स्क्वेअर प्लस z. पण इथं x आणि y दोनच कोऑर्डिनेट आहेत, म्हणून दोनच कोऑर्डिनेटचा स्क्वेअर. हे डेल काय सांगतं? व्हेलॉसिटी मधला बदल. इथं व्हेलॉसिटीचा डिफरन्स. x कोऑर्डिनेट किती? 20 -20 -20 चा स्क्वेअर किती? +400. मायनसचा स्क्वेअर नेहमी प्लस असतो, +400. प्लस इथं पण जे y कोऑर्डिनेट किती? -20 -20 चा स्क्वेअर किती? 400. आणि 400 + 400 किती? चेंज इन व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काढतोय आपण. 400 + 400 800 किंवा 2 × 400 असं लिहू शकतो. 2 × 400. आता 400 ला जर स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं, 400 ला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढतो आपण. 400 ला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढतो म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट घेतो. 400 चा स्क्वेअर रूट किती? तो 20. आणि स्क्वेअर रूट मध्ये काय आलं? फक्त 2. तो चेंज इन व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड किती आलं? 20 स्क्वेअर रूट ऑफ 2 मीटर पर सेकंड. आणि हे कुणीकडे चाललं? हे व्हेइकल नॉर्थ वेस्ट कडे. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल? सेकंड ऑप्शन इज करेक्ट. सेकंड ऑप्शन हा काय असेल? करेक्ट ऑप्शन असेल. ठीक आहे. समजले? हे प्रॉब्लेम समजलाय? ठीक आहे. चला मी एकदा रिपीट करतो. प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? एक ट्रक कुणीकडे चाललाय? नॉर्थकडे चाललाय.
त्याला दुसऱ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करता येतं, मी ती पण पद्धत सांगतो. ठीक आहे, आपल्या पॅरललोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन नुसार एक ट्रक नॉर्थकडे चाललाय आणि नॉर्थकडे 20 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडनं चाललाय. नंतर तो नॉर्थ पासून वेस्टकडे टर्न झाला आणि तिकडे पण तो कितीच्या स्पीडनं चाललाय, 20 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडनं चाललाय. तर आपण या नॉर्थ ॲक्सिसला, नॉर्थ डायरेक्शनला वाय ॲक्सिस म्हणू. कोणती ॲक्सिस म्हणू? वाय ॲक्सिस. आणि याला जर वाय ॲक्सिस म्हणलं तर त्या वाय ॲक्सिसच्या युनिट वेक्टर काय घेतो आपण? जे कॅप. ओके. आणि नंतर तो वेस्टकडे चाललाय म्हणजे तो कोणत्या ॲक्सिसकडे चाललाय? एक्स ॲक्सिसकडे. कोणत्या? निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे. तर निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे युनिट वेक्टर काय घेतो आपण? मायनस आय कॅप. काय घेतो आपण? मायनस आय. म्हणजे त्या ट्रकची सुरुवातीला व्हेलॉसिटी वेक्टर काय होता? सुरुवातीला व्हेलॉसिटी वेक्टर. आता व्हेलॉसिटी कोणती क्वांटिटी? वेक्टर क्वांटिटी. सुरुवातीला ते नॉर्थकडे जात होता, त्याचं मॅग्निट्यूड होतं 20 मीटर पर सेकंद आणि तो नॉर्थकडे चाललाय म्हणजे त्याचा युनिट वेक्टर काय असेल? जे कॅप. कारण की नॉर्थ ॲक्सिस, नॉर्थ डायरेक्शनच्या आलो काय घेतली आपण? वाय ॲक्सिस. नेक्स्ट त्याची डायरेक्शन बदलली, तो वेस्टकडे चाललाय. वेस्ट डायरेक्शन कशाला पॅरलल आहे? एक्स ॲक्सिसला. म्हणजे तो एक्स ॲक्सिसच्या अराउंड चाललाय. तर V2 त्याचं मॅग्निट्यूड पण किती? 20 मीटर पर सेकंद आणि त्याचा युनिट वेक्टर काय असेल? आता इथे मायनस आय कॅप. तर V2 मिळाला आपल्याला, V1 मिळालं, V2 वेक्टर मिळाला. ओके. आपल्याला काय करायचं सांगितलंय? फाइंड द चेंज इन इट्स व्हेलॉसिटी. त्याचा चेंज व्हेलॉसिटी मध्ये होणार बद्दल काय? चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर V2 मायनस V1 किंवा V1 मायनस V2. V2 मायनस V1 किंवा V1 मायनस V2 काही करा. ठीक आहे. तर V2 मायनस V1 डेल V म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मध्ये होणार बदल V2 मायनस V1. इथं काय झालं? फक्त मॅग्निट्यूड व्हेलॉसिटीचं सेमच आहे, फक्त काय झाले? डायरेक्शन बदलली. आता तो नॉर्थकडे जात होता, नंतर वेस्टकडे चाललाय, तर मला डायरेक्शन मध्ये चेंज. तर चेंज इन व्हेलॉसिटी वेक्टर आपल्याला काढायचा आहे. तर चेंज इन व्हेलॉसिटी वेक्टर कसा करणार आपण? तर V2 वजा V1 काढणार. मग V2 आपल्याला माहिती आहे -20 आय कॅप आणि V1 काय आहे? -20. V1 प्लस 20 जे कॅप आहे, पण इथं वजा केले ना आपण V1 ला, म्हणून इथं -20 जे कॅप. तर हा मिळाला आपल्याला वेक्टर. कोणता? चेंज इन व्हेलॉसिटी वेक्टर मिळाला. आता या चेंज इन व्हेलॉसिटी वेक्टरचं काय करायचं? आपल्याला मॅग्निट्यूड काढायचं. मॅग्निट्यूड कसं काढतो? कोणत्याही वेक्टरचा आपण स्क्वेअर रूट ऑफ त्याचा x कोऑर्डिनेटचा स्क्वेअर प्लस y कोऑर्डिनेटचा स्क्वेअर. x कोऑर्डिनेट -20 आहे, -20 चा स्क्वेअर प्लस 400. इथं y कोऑर्डिनेट -20 आहे, -20 चा स्क्वेअर 400. यालाच कसं लिहू शकतो आपण? 2 मल्टिप्लाइड बाय 400. आणि 400 ला स्क्वेअर रूटचा भाग घेतला, त्याचं मॅग्निट्यूड काय? चेंज इन व्हेलॉसिटी मॅग्निट्यूड 20 स्क्वेअर रूट ऑफ 20 स्क्वेअर रूट ऑफ 2 मीटर पर सेकंड. मग आता राहिलं काय? फक्त याची डायरेक्शन काय? तर हा अगोदर नॉर्थकडे गेला, नंतर वेस्टकडे गेला. म्हणजे तो कुणीकडे गेला? ऍक्च्युअली नॉर्थ वेस्टकडे. कुणीकडे गेलाय? नॉर्थ वेस्टकडे. म्हणजे खालचे दोन्ही ऑप्शन्स चुकीचे असतील. साऊथ वेस्ट, कारण की तो साऊथकडे गेलाच नाही, तो नॉर्थ आणि नंतर वेस्टकडे गेला. हे ऑप्शन चुकीचे. करेक्ट ऑप्शन या दोन्हीपैकी एक असायला पाहिजे होता. तर आपलं मॅग्निट्यूड किती आलं? आपलं चेंज इन व्हेलॉसिटीचं स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ 20 स्क्वेअर रूट ऑफ 2 आले आणि त्याचं डायरेक्शन नॉर्थ वेस्ट. हा ऑप्शन करेक्ट ऑप्शन असेल. ठीक आहे. समजले? समजले का? आता याला आपण वेगळ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकतो. वेगळ्या पद्धतीने कसं? आपल्या पॅरललोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनच्या पद्धतीने आपण कन्सिडर करू. आपल्याला फक्त 2 कोइनिशियल वेक्टर दिलेत. ट्रक एकदा 20 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडनं नॉर्थकडे गेलाय आणि नंतर 20 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडनं कुणीकडे गेलाय? वेस्टकडे. सॉरी इकडे घेऊ आपण. वेस्टकडे. कुणीकडे गेलाय? वेस्टकडे. वेस्ट आणि हे नॉर्थ. म्हणजे 2 कोइनिशियल वेक्टर आहेत. एकदा नॉर्थकडे 20 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीड गेलाय, नंतर साऊथ वेस्टकडे 20 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीड गेलाय. या दोन वेक्टर मध्ये अँगल कितीचा असेल? 90 चा. कितीचा असेल? 90 चा. म्हणजे V1 चं मॅग्निट्यूड आपल्याला दिलेलं किती? 20 मीटर पर सेकंद. V2 चं मॅग्निट्यूड आपल्याला दिलेलं आहे 20 मीटर पर सेकंद. तर या दोघांचा रिझल्टंट काय असेल? हा या दोघांचा रिझल्टंट असेल आणि रिझल्टंट कुणीकडे असेल? नॉर्थ वेस्ट. कुणीकडे असेल? नॉर्थ वेस्ट. तर या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आपल्याला काढायचं. तर रिझल्टंटचं मॅग्निट्यूड कसं काढतो आपण? तर रिझल्टंट इक्वल्स टू
रिझल्टंट व्हेलॉसिटी VR म्हणून करा. VR इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ V1 स्क्वेअर पहिल्या वेक्टरचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. इथं लक्षात आलं तुम्हाला हे काल आपण इथं P प्लस Q घेतलं होतं. P आणि Q घेतलं होतं. P आणि Q च्या ऐवजी इथं काय व्हेलॉसिटी वेक्टर आहे. पहिला व्हेलॉसिटी वेक्टर दुसरा व्हेलॉसिटी वेक्टर. ठीक आहे. तर V1 चा स्क्वेअर P च्या ऐवजी P स्क्वेअर च्या ऐवजी V1 चा स्क्वेअर Q स्क्वेअर च्या ऐवजी V2 चा स्क्वेअर प्लस 2PQ च्या ऐवजी V1 V2 आणि तो cos 90 अँगल किती असेल इथं 90. आता cos 90 किती येतं? त्या अँगल दोन वेक्टरमध्ये अँगल किती 90. cos 90 ची व्हॅल्यू cos 90 0. cos 90 0 तर ही पूर्ण टर्म काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. म्हणजे राहील काय रिझल्टंट वेक्टर इक्वल्स टू काय V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर. V1 ची व्हॅल्यू किती आहे 20 चा स्क्वेअर 400. V2 ची व्हॅल्यू किती आहे 20 चा स्क्वेअर 400. सारखंच येते का. रिझल्टंट व्हेलॉसिटी 2 मल्टिप्लाइड बाय 400. 400 अधिक 400 किती 800. 800 ला कसं लिहू शकतो आपण 400 गुणिले 2 आणि 400 ला स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतलं तर काय 20 स्क्वेअर रूट ऑफ 2. 20 स्क्वेअर रूट ऑफ 2. तर रिझल्टंट व्हेलॉसिटी 20 स्क्वेअर रूट ऑफ 2 असेल. कुणीकडे असेल नॉर्थ वेस्टकडे. नॉर्थ वेस्टकडे म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे आपला दुसरा ऑप्शन करेक्ट. समजली दुसरी मेथड. दुसरी मेथड समजली. लक्ष द्या कालचा रिझल्टंट टर्नरग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनच्या फॉर्म्युल्याचा आपण इथे यूज केला होता. रिझल्टंट व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आपण इथे काढलं ते पण 20 स्क्वेअर रूट ऑफ 2 आलं. ते आपण अगोदरच्या मेथडनं काढलं. ओके. दोन्ही मेथडनं हा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे. चेक करा. काय अडचण असेल तर विचारा प्लीज. कुठे काय कळलं नसेल तर काय विचार तुम्ही समजले का. बाकीचे ठीक. आपण आता हे सगळे विचारले JEE 2011 ला विचारलेला प्रॉब्लेम हा लक्ष द्या. JEE 2011 ला विचारलेला प्रॉब्लेम प्लीज काय अडचण असेल तर विचारत चला. ओके. तुम्हाला पुढे हळूहळू लक्षात येतील प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे काय करायचे. एकदम मला वाटत नाही तुम्हाला लक्षात येईल पण प्रॅक्टिसनंच होऊ शकतं. आणि आपण जितके जास्त प्रॉब्लेम घेऊ तितकं आपण लवकर हे समजून घेऊ शकतो. तर या प्रॉब्लेमचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. जर घ्यायचा असेल तर 1 मिनिटाचा वेळ देतो. या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट काढून घ्या प्लीज. नोट केलं. आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. नेक्स्ट थोडा डिफिकल्ट आहे. ठीक आहे. आपण अवघड प्रॉब्लेमकडे आताच जाणार नाही. सोपे सोपे अगोदर घेऊ नंतर आपण अवघड घेऊ. पुढचा प्रॉब्लेम आहे लक्ष द्या काय आहे. two forces दोन फोर्सेस आहेत. Two forces of 12 Newton and 8 Newton acts upon a body. 12 Newton and
8 न्यूटन acts upon a body, एका बॉडीवर आपण अप्लाय करतोय. The resultant force on body has maximum value of the resultant force acts on body, त्या बॉडीवर अप्लाय होणारा resultant force has maximum value. Is. आता मी तुम्हाला दोन ते तीन कंडिशन दाखवतो, त्याच्यामध्ये मला एक कंडिशन बरोबर कंडिशन सांगा. ही बॉडी आहे, या बॉडीवर एक फोर्स 12 न्यूटन इकडे लावतोय आणि एक फोर्स इकडे लावतोय 8 न्यूटन. तीच बॉडी आहे, त्या बॉडीवर एक फोर्स इकडे अप्लाय करतोय 12 न्यूटन आणि एक फोर्स 8 न्यूटन इकडे अप्लाय करतो वर. तीच बॉडी आहे, त्या बॉडीवर एक दोघंही फोर्स अप्लाय करतात एका दिशेनं. एक 12 न्यूटन फोर्स अप्लाय करतो या दिशेनं आणि दुसरा 8 न्यूटन फोर्स अप्लाय करतो याच दिशेनं. मला सांगा या तीन कंडिशन पैकी सगळ्यात जास्त फोर्स कोणत्या कंडिशन मध्ये अप्लाय होत असेल त्या बॉडीवर? या तीनही कंडिशन पैकी सगळ्यात जास्त फोर्स त्या बॉडीवर अप्लाय होणारा कोणत्या कंडिशन मध्ये असेल? पहिल्या, दुसऱ्या का तिसऱ्या? माझा प्रश्न कळलाय का? या तीनही कंडिशन मध्ये काय लक्षात, प्रॉब्लेम काय? ठीक आहे अंजली, बरोबर आहे. ठीक, लक्षात प्रॉब्लेम काय माहिती आहे? एक बॉडी आहे, त्या बॉडीवर आपण दोन फोर्स अप्लाय करतो, 8 न्यूटन एक 12 न्यूटन, आणि त्या बॉडीवर अप्लाय होणारा रिझल्टंट फोर्सची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असेल? मॅक्सिमम व्हॅल्यू किती असेल? लक्ष द्या. आपण जर असा फोर्स अप्लाय केला 12 न्यूटन इकडे आणि 8 न्यूटन इकडे, म्हणजे दोन फोर्सची डायरेक्शन अपोजिट आहे, दोघांमधला फोर्स डायरेक्शन अँगल किती? 180. इथे 90 आणि इथे दोघांमधला अँगल किती? 0. आता इथं रिझल्टंट फोर्स कशाच्या बरोबर असेल? रिझल्टंट फोर्स बरोबर असेल दोन फोर्सच्या वजाबाकीच्या बरोबर. कालच या कंडिशन सांगितल्या तुम्ही. 180 डिग्री अँगल असेल तर रिझल्टंट दोघांच्या डिफरन्सच्या बरोबर असतो. 90 डिग्री अँगल असेल तर रिझल्टंट बरोबर असतो कशाच्या? f1 स्क्वेअर प्लस f2 स्क्वेअर, त्यांच्या स्क्वेअरच्या बेरजेच्या आणि त्यानंतर त्याच्या स्क्वेअर रूटच्या बरोबर असतो. आणि जेव्हा अँगल 0 असेल त्यावेळेस रिझल्टंट फोर्स कशाच्या बरोबर असतो? f1 प्लस f2 च्या बरोबर असतो. सरळ सरळ हे काल सांगितलं होतं कंडिशन, लक्षात आहेत का? अँगल 0 असेल तर रिझल्टंट वेक्टर इज इक्वल टू द सम ऑफ टू वेक्टर. अँगल जर 180 डिग्री असेल तर रिझल्टंट वेक्टर इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ टू वेक्टर. आणि अँगल जर 90 डिग्री असेल तर रिझल्टंट वेक्टर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू वेक्टर्स अँड देअर स्क्वेअर रूट. त्याचा स्क्वेअर रूट ऑफ सम ऑफ टू वेक्टर्स. ओके, च्या बरोबर आहे. तर अँगल जेव्हा 0 असेल म्हणजे दोन्ही वेक्टरची डायरेक्शन, दोन्ही अप्लाइड फोर्सची डायरेक्शन जर सारखी असेल तर त्या केसमध्ये सगळ्यात जास्त फोर्स त्या बॉडीवर अप्लाय होतो. इथे वजाबाकी व्हायली ना, बघा 12 वजा 8 किती येईल? किती येईल? 4 न्यूटन. इथे 12 चा स्क्वेअर 144 प्लस 8 चा स्क्वेअर 64 किती येईल? बरोबर आहे. 8 चा स्क्वेअर 64 बेरीज किती येईल? 4 चा 8 आणि 14 आणि 6 सॉरी 4 आणि 6 10. एक मिनिट हो बरोबर 208. त्याचा स्क्वेअर रूट किती आहे? 208 चा 208 चा स्क्वेअर रूट किती? तर आय थिंक 14 च्या आसपास काहीतरी येईल स्क्वेअर रूट. त्याचा स्क्वेअर रूट हो 196. 225 चा स्क्वेअर रूट 15 आणि 196 चा स्क्वेअर रूट 14. तर हे 14 पॉईंट काहीतरी येईल.
ओके, आणि ते सरळ सरळ काय होईल, त्या दोन व्हेक्टरचे ॲडिशन 12 न्यूटन प्लस 8 न्यूटन, तर सगळ्यात जास्त मॅग्निट्यूड 12 आणि किती 20 न्यूटन. तर सगळ्यात जास्त फोर्स या बॉडीवर अप्लाय होतोय, किती न्यूटन फोर्स अप्लाय होतोय, 20 न्यूटन फोर्स अप्लाय. ठीक आहे, आपण तिन्ही कंडिशन घेतल्या. एकदा दोन फोर्स मधले अँगल किती 180, 90 आणि 0. तर या तिन्ही कंडिशन पैकी सगळ्यात जास्त फोर्स कुठे अप्लाय होतो, या कंडिशन मध्ये अप्लाय होतो. सगळ्यात जास्त अप्लाय होणारा फोर्स आपल्याला कोणता विचारलाय, फोर्स ऍक्ट ऑन बॉडी मॅक्सिमम व्हॅल्यू इज, मॅक्सिमम व्हॅल्यू किती असेल, सगळ्यात जास्त या बॉडीवर अप्लाय होणारी मॅक्सिमम व्हॅल्यू किती 20 न्यूटन. तर तिसरी कंडिशन इथं अप्लाय होते आणि ऑप्शन कोणता असेल आपला 20 न्यूटन. तर इथं ऑप्शन्स आपल्याला दिलेले काय काय माहिती का, 4 न्यूटन, 0 न्यूटन, 20 न्यूटन आणि 8 न्यूटन. पहिला ऑप्शन आहे 4 न्यूटन, दुसरा ऑप्शन आहे 0 न्यूटन, तिसरा ऑप्शन आहे 20 न्यूटन, लास्ट ऑप्शन आहे डी 8 न्यूटन. सगळ्यात जास्त फोर्स कोणता अप्लाय होतोय, 20 न्यूटन फोर्स सगळ्यात जास्त अप्लाय होतोय या बॉडीवर. कधी अप्लाय होतोय, जेव्हा या दोन्ही फोर्सची डायरेक्शन कशी असेल, सेम असेल, त्यावेळेस त्या बॉडीवर अप्लाय होणारा फोर्स हा सगळ्यात जास्त असेल. किती 20 न्यूटन. ओके, समजले, समजले काय. कालच्या कंडिशन्स लक्षात ठेवा. केस कालच्या, काल आपण केसेस पाहिलेले आहेत, त्या तिन्ही केसेस पाहिलेले आहेत. 90 डिग्री असेल तर काय, 180 असेल तर काय, आणि 0 असेल तर काय. तर या तिसऱ्या केसमध्ये म्हणजे जेव्हा दोन्ही फोर्सची डायरेक्शन सेम असते, त्यावेळेस म्हणजे दोन्ही व्हेक्टर कोइनिशियल व्हेक्टर आहेत, दोघांची डायरेक्शन सेम आहे, तर दोघांमधला अँगल किती असेल, 0 असेल, त्यावेळेस त्या दोन व्हेक्टरची काय होते, बेरीज होते, आणि त्या व्हेक्टरचा रिझल्टंट हा दोन व्हेक्टरच्या बेरजेच्या बरोबर असतो. म्हणजे 12 न्यूटन प्लस 8 न्यूटन किती फोर्स अप्लाय होईल, टोटल 30 न्यूटन. बाकी दोन्ही कंडिशन मध्ये कमी फोर्स अप्लाय होईल. इथे 4 न्यूटन, इथं 14 पॉईंट काहीतरी तितका फोर्स अप्लाय होईल. इथं सगळ्यात जास्त किती 20 न्यूटन फोर्स अप्लाय होतो. ठीक आहे, कळला हा प्रॉब्लेम. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक, नेक्स्ट प्रॉब्लेम थोड़ा डिफिकल्ट है पण आपण सॉल्व करू, आपल्याला लक्षात येऊ जाईल. कालच्या केसेस ज्यांना माहिती आहेत त्यांना हे प्रॉब्लेम सोपा आहे. देयर आर टू फोर्सेस, फोर्स वेक्टर्स. मी इथून लिहितो प्रॉब्लेम. देयर आर टू फोर्स वेक्टर्स. There are two force vectors, one of 5 Newton and another of 12 Newton. One of 5 Newton and other of 12 Newton. दोन फोर्सेस हैं, एक 5 न्यूटन फोर्स है, दूसरा 12 न्यूटन फोर्स है. At what angle? At what angle? कोणत्या अँगलला वेक्टर्स बी ऍडेड या वेक्टरची बेरीज करता येईल. वेक्टर्स म्हणजे हे वेक्टर्स 12 न्यूटन आणि 5 न्यूटन, वेक्टर्स बी ऍडेड टू गेट रिजल्टंट वेक्टर्स, रिजल्टंट फोर्सेस, रिजल्टंट vectors of 17 Newton, 7 Newton and 13 Newton. लक्षात दोन वेक्टर दिलेत आपल्याला, हे प्रॉब्लेम लक्षात व्यवस्थित. दोन वेक्टर दिले, एक 5 न्यूटन वेक्टर आहे आणि दुसरा 12 न्यूटन फोर्स आहे. दोन फोर्सेस आहेत, समजा फोर्स वेक्टर आहे, एक 5 न्यूटन आहे, दोन 12 न्यूटन आहे.
आणि हे दोन व्हेक्टर्स आपण एका बॉडीवर अप्लाय करतो किंवा दोन फोर्स व्हेक्टरची आपल्याला बेरीज करायची, तर किती अँगलला हे व्हेक्टर्स ऍड केल्यानंतर आपल्याला रिझल्टंट फोर्सेस 17 मिळतो, 7 मिळतो आणि 13 मिळतो. म्हणजे रिझल्टंट फोर्सेस, आता ऑप्शन्स याचे लक्षात घेऊ आपण पहिल्यांदा. एकदा पहिला ऑप्शन अँगल आहे 0,180,90, 0 डिग्री, 180 डिग्री अँड 90 डिग्री. दुसरा ऑप्शन 0,90 अँड 180, 0 डिग्री, 90 अँड 180. तिसरा ऑप्शन आहे 0,90, 0 डिग्री, 90 डिग्री अँड 90 डिग्री. लास्ट ऑप्शन लास्ट ऑप्शन आहे 180, 0, 90. 180, 0 डिग्री अँड 90. प्रॉब्लेम कळला की लक्षात. प्रॉब्लेम काय, दोन फोर्सेस आहेत तिथे, एक 5 न्यूटनचा फोर्स आहे, एक 12 न्यूटनचा फोर्स आहे. या दोन फोर्सेसची आपल्याला बेरीज करायची. तर बेरीज आपल्याला अशा अँगल्सवर या दोन वेक्टरची बेरीज करायची आहे की जेणेकरून त्यांचा रिझल्टंट एक तर 17 न्यूटन येईल, 7 न्यूटन येईल आणि 13 न्यूटन येईल. तर ते अँगल कोणते या 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन करेक्ट आहे. तर आपण समजा कन्सिडर करू आपला रिझल्टंट फोर्स किती आहे, 17 न्यूटन आहे. दुसरा रिझल्टंट फोर्स किती आहे, 7 न्यूटन आहे. इथं कन्सिडर करायची गरज नाही, आपल्याला दिलेले. आणि तिसरा रिझल्टंट फोर्स किती आहे, 13 न्यूटन. 13 न्यूटन. रिझल्टंट काढायचा फॉर्म्युला काय, तर रिझल्टंट आपण कसा काढतो, रिझल्टंट वेक्टर आपण कसा काढतो. ओके, तर रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड आपण कसं काढतो, तर पहिल्या फोर्सचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या फोर्सचा स्क्वेअर प्लस 2f1 f2 cos ऑफ थिटा. आता इथं आपण लक्ष द्या, इथं हे दोन फोर्सेस आपण अशा अँगलवर अप्लाय करतोय. हा f1 आहे आणि दुसरा फोर्स आहे f2. ओके, हे दोन फोर्सेस या बॉडीवर आपण अप्लाय करतोय कोणता तरी अँगल थिटावर, एवढ्या अँगलला. तर यांचा रिझल्टंट किती आहे fr, आणि fr किती आहे 17 न्यूटन. याचा रिझल्टंट किती आहे 17 न्यूटन. तर आपण दोन फोर्सेस एवढ्या अँगलवर, या थिटावर एवढ्या अँगलवर या दोन फोर्सेस आपणची बेरीज केली आणि त्यामुळे याचा रिझल्टंट किती आहे 17 न्यूटन. तर आपल्याला तो अँगल काढायचा आहे. ओके, तर दोन्ही साइडचा काय करून घेऊ, स्क्वेअर करून घेऊ आपण. fr स्क्वेअर प्लस इक्वल टू f1 स्क्वेअर प्लस f2 स्क्वेअर प्लस 2f1 f2 cos ऑफ थिटा. इथं रिझल्टंट किती दिला आपल्याला 17 न्यूटन. सुरुवातीला दोन फोर्सेस आपण अशा पद्धतीने ऍड केले, एवढ्या अँगलवर ऍड केले, दोघांचा रिझल्टंट किती आहे 17 न्यूटन. fr ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 17 न्यूटन. f1 किती आहे 5 आहे आणि f2 किती आहे 12 न्यूटन दिलेली f1 आणि f2. तर 17 चा स्क्वेअर इक्वल्स टू f1 5 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर प्लस 2 गुणिले 5 गुणिले 12 आणि cos थीटा वर. 17 चा स्क्वेअर आहे ते 289 का, बरोबर आहे. 289 25 144 289 आहे, ठीक. प्लस 12 × 5 = 60, 60 × 2 120 cos थीटा वर. आता 25 प्लस 144, 25 प्लस 144, 5 आणि 4 9 आणि 14 आणि 2 16 69 120 cos थीटा वर. आता 169 इकडे आला तर 289 वजा 169 इक्वल्स टू 120 cos थीटा. तर 289 मधून 69 गेले, 169 गेले तर किती राहतील
काय विचारतो मी 289 मधून 169 गेले ते किती राहते 120 बरोबर आहे बरोबर आहे 120 राहिलं ठीक आहे तर 120 इक्वल्स टू 120 cos θ1 आता हे 120 कॅन्सल 120 इकडे डिव्हिजन मध्ये आले 120 कॅन्सल होतील तर cos θ1 इक्वल्स टू काय 1 इकडे काय आहे 1 राहील आता cos θ ची व्हॅल्यू 1 कधी येते कोणत्या अँगलला cos θ ची व्हॅल्यू 1 येते तर 0 cos θ1 ची व्हॅल्यू 1 आली आहे म्हणजे θ1 ची व्हॅल्यू किती असेल θ1 असेल 0 θ1 किती आले आपला 0 आले हे दिसतंय का एकदम खालचं मला एकदा सांगा प्लीज θ1 ची व्हॅल्यू किती आली एक मिनिट हा सॉरी खालचं दिसत नाहीये म्हणताय तो आता दिसतंय का एकदा विचारा आता दिसतंय का तर थीटा पण आपला आले 0 मग आता 0 पहिला ऑप्शन हे बघा पहिल्या याच्यामध्ये ऑप्शन 0 आहे इथं पण 0 इथं पण 0 फक्त हे ऑप्शन नाही तर म्हणजे आपला चौथा ऑप्शन चुकीचा आहे ठीक आहे या तीन ऑप्शन पैकी एक ऑप्शन असेल ठीक आहे आता दुसरी वेळेस आपण दोन फोर्सेस आपण अशा अँगलवर अप्लाय करतोय F1 आणि F2 हे दोन फोर्सेस आपण θ2 एवढ्या अँगलवर अप्लाय करतो आणि त्यामुळे या दोघांचा जो रिझल्टंट आहे या दोन फोर्सेसचा रिझल्टंट किती आहे 7 किती आहे 7 आता मी हे एक शेवटचं सांगतो आणि नंतर थांबू आपण तिसरं तुम्हाला आपोआप लक्षात येऊन जाईल किती असेल तर ठीक आहे तर मग रिझल्टंट आपल्याला माहिती आहे रिझल्टंट फोर्सचा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर 2F1 F2 मॅग्निट्यूड सेम आहे फोर्सेस फक्त काय बदललं आपण अँगल तर इथे cos θ2 असेल cos θ2 Fr आपल्याला दिलेले 7 दोन्ही साइडचा स्क्वेअर करू आपण Fr स्क्वेअर इक्वल्स टू हे स्क्वेअर रूट निघून जाईल F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस 2F1 F2 cos θ2 आता हे दोन फोर्सेस आपण अशा अँगलवर अप्लाय केले की रिझल्टंट किती आले 7 तर 7 रिझल्टंट वेक्टर फोर्स माहिती आपल्याला ते इथे ठेवून घेऊ 7 चा स्क्वेअर किती 49 F1 ची व्हॅल्यू किती आहे 5 न्यूटन आणि F2 ची व्हॅल्यू किती आहे 12 न्यूटन तर 5 चा स्क्वेअर 25 प्लस 12 चा स्क्वेअर 144 प्लस 2 F1 5 आणि 12 पंचे 60 आणि 60 दोन्ही 120 तर 120 cos θ2 काढायचं आपल्याला 144 प्लस 25 किती येईल 169 इकडे किती येईल 49 आणि प्लस 120 cos θ2 आता हे 169 इकडे आले 49 वजा 169 बरोबर 120 cos θ2 169 मधून 49 गेले तर किती राहतील 120 पण -120 इकडे किती राहील +120 cos θ2 120 कॅन्सल होते तो cos θ2 ची व्हॅल्यू किती आली cos θ2 ची व्हॅल्यू आली -1 इकडे मायनस इथं काय म्हणजे काय असेल 1 असेल आता cos ची व्हॅल्यू मायनस कधी येते -1 कधी येते cos ची व्हॅल्यू -1 कधी येते जेव्हा अँगल म्हणजे θ2 किती असेल 180 θ2 किती असेल 180 हे माहिती आपल्याला cos ची व्हॅल्यू -1 किती येते जेव्हा अँगल किती असेल 180 आणि cos ची व्हॅल्यू +1 कधी येते जेव्हा अँगल किती असतो 0 म्हणजे दुसरा अँगल 180 आलाय मग आता तीन ऑप्शन पैकी दुसरा अँगल पहा 180 कोणत्या याच्यात ठीक आणि या बाकी दोन्ही ऑप्शन मध्ये दुसरा अँगल 90 दिलाय दुसरा अँगल किती दिलाय 90 म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल पहिला ऑप्शन करेक्ट असेल पहिला अँगल 0 आला आपला दुसरा अँगल आपला 180 आला तर नक्कीच तिसरा अँगल किती येईल 90 ओके आणि ते दोन्ही ऑप्शन मध्ये या तिन्ही ऑप्शन मध्ये तुम्हाला दुसरा अँगल 180 दिलेला नाही तर इथं हा दुसरा अँगल किती आला आपला 180 ठीक आहे तर ऑप्शन कोणता बरोबर असेल पहिला ऑप्शन बरोबर असेल
ठीक आहे, ऑप्शन ए. ठीक आहे, तर हे थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम होता, तरी पण मी ठीक आहे घेतलाय. किती कळलाय हे मी आज काही विचारणार नाही, पण काय अडचण असेल तर तुम्ही उद्याच्या लेक्चरमध्ये याला पुन्हा एकदा विचारू शकता. ठीक आहे, तर तुम्ही 3 नंबरचं जे आहे ना रिझल्टंट फोर्स 13 न्यूटन तुम्ही करून पहा म्हटल्यास घरी. असंच अँगल किती घ्या, θ3 ची व्हॅल्यू किती येते तर ती यायला पाहिजे 90 यायला पाहिजे.